यांच्या स्मरणार्थ अंकुश बाबू यांच्याकडून हे 100 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद. कैलासवासी चंद्रकांत गावडे यांच्या स्मरणार्थ श्री रुपेश गावडे यांच्याकडून हे 51 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. अतिशय सुंदर दोन्ही बुवांची रूपावली झाली आणि नोटेशन. सावंत बुवा, कुठल्या बारीला माझं गाणं कुठलं तरी चुकलेलं, ठीक आहे, शेवटी चुका या होतात. मगाशी सुद्धा तुम्ही माझी चूक दाखवून दिलात. बघा जरा चुकता काय नक्की बघा, म्हणजे उगाच चुकला तर मी 100% मी स्वतः सांगेन चुकलं म्हणून. काळी मैना दिसते तरुण, होईल कोरोना जाशील मरून. गाणं बुवा बोलते वेळी त्या गाण्याला न्याय मिळाला पाहिजे. शब्द रचना तुम्ही काय करता बुवा, भावनेच्या आहारी जाऊन काय काय गाणे आम्हाला म्हणजे पाडगेपान करण्यासाठी म्हणता, तेवढा तो तुमचा विषय नाहीये. काळी मैना दिसते तरुण, होईल कोरोना जाशील मरून. लोक तुला, त्या गाण्यामध्ये बघा टाकतील हा शब्द नाही आहे, टाकत्याल टाकत्याल असा शब्द आहे. आणि शक्यतो आपल्याला एखादं जमत नसेल, मी त्यांना नाव ठेवणार नाही, कारण आमच्याबरोबर 20-21 वर्षापासून तो आता सुधारतो आहे. म्हणजे एकदमच काय तो आता अडगो बुवा पाहिल्यासारखं नाही आहे. हे मी मनापासून सांगतो. काय त्याच्या चाहत्यांका थोडंसं राग येत, पण एक सांगून ठेवतो तुम्हाला, गुंडू सावंत आणि मी कधीही स्टेजवर त्यांच्याबरोबर किंवा ते सुद्धा पटवून घेणार नाही. आणि आम्ही सेटलमेंटचे दोन्ही बुवा कार्यक्रम करत नाही, म्हणून मी त्यांना सुरुवातीला बोललो. पण सांगतो जरा, याआधी गाणं म्हणतो. काळी मैना दिसते तरुण, होई कोरोना जाशील मरून. लोक तुला टाकत्याल पुरून, लोक तुला टाकत्याल पुरून. भेद प्रेम करू, पण दुसरं एक गाणं आहे त्याच्यावरती, आणि हे चव्हाणभाऊ तुमच्यासाठी म्हणतो मी, कारण तुमचं भजन मला आवडतं. तुम्ही गोड बोलून एखाद्याची अशी व्यवस्थित अगदी हे करता, म्हणजे आता मी उडान बिडान काय म्हणायचं नाही, कारण देवगड असा म्हणतो. हे भेदभाव जे करतात ना, देवगड कुडाळ, ह्याच्यातच गाणी गावलं असतं मी. अरे आपलं जिल्हो एक ना, मी काय मी बिहारमधून लिहिलंय का? मी कधी केलंय का हो देवगड आणि कुडाळ असतं? मी आतापर्यंत कुडाळ तालुक्याचा मोठेपणच केलंय. हे जाऊन देवगडात माझी नाट मोडी, तू कुडाळात मोठेपण करतो, बोलू नाही रे तू. आता गोड बोला, आज तुमच्या दोघांचा झेंगाट होता. तू सुरुवातीतच बुवा शब्द बोललं, सुरुवातीत मी लिहून ठेवले होय. काय बोललंस माहिती आहे? होय उडवते, आता तू होय ये, नाही तर मी घरात जातो. काय माणूस असतो, सुरुवातीपासून मी उडवतोय आणि माका सांगतो उडव. ह्याच्यापेक्षा बाबा माका नाही बरं. मी देवगड सुरू तरी माझ्या बाकीला तेवढेच भरतं, गावठीच भरतं 1000 हो. कांडापेटी घेऊन ये, पेटवतो ये. यांच्या दोघांच्या टकल्यांचा आग लावतो, काय लावून लिहिलं होतं. काय वाक्य बोललो बघा गुंडू सावंत बुवा, सुरुवातीत ह्यो बोललो बघा, माका वाटला होता दोघांनी मिळून या लोकेची नाट मोडा. ह्या वाक्य गुंडू सावंत बुवा माझ्या रेकॉर्ड आहे. आणि आयुष्यात मंडळी सांगतो मी तुम्हाला, कधीच मी घराकडून ठरवून आलेलो नाही की आज गुंडू सावंत बुवांची नाट मोडायची किंवा
विनोद चव्हाणांची, पण ह्याच्या पोटातला आज बाहेर पडला खरा काय होता का. की आज लोकांची नाट मोडायची कारण काय, काहीतरी कार्यक्रम असतात ना 2-4 अधिक, हो असत नका दिवाळी विषय आपल्या तो नाही घेऊचो, पण तुझ्या खरा पोटातला बाहेर पडला. हे का आज ग्रीप मिळत नाही, हे का हो बघता माका सांगल्या आता बघ लोके तू बघ बस आता काय करतोय का बघ तेवढा तू हो चांगल्या, पण तू काय करू नको. तो किती जरी काय बोललो तरी थोडासा सहन करते तो, मी सांगते, कारण तुझ्याकडे भजन चांगला भजन हा हे तो अर्थ त्याचा अति बोलतो आपल्या अधिकार नाही. आणि तुका मी एवढं चढवतो हे तो अर्थ आम्ही कोण हे घोटियाने शाळा गेलो नाही, आमचा पण सन्मान करूचो हा. हा कारण तू 100 रुपयाचा गातस तर मी पाठवून 4 तरी गातो. एकदमच काय माका हाडून बसवलेलं नाही, एकदा हाडून बसवती, 2दा बसवती, 3 4थ्या वेळा नाही हाडूची, बरोबर. किंवा तुम्ही इज्जतीत राहा, मला इज्जत भिजत घालून लावू नको, कारण माझी इज्जत मगाशी तू मोठेपणा सांगलंस माझी. तू दानीच गावलंस युट्यूबवर. आत्ता काय काय बुवांच्या ना पोटातून बाहेर येऊ लागला, कोण कोण बरोबर होते हातून त्यांच्या बरोबर. अरे दानिक गावलं म्हणजे काय केलं रे, आणि कशा मागचे पुढचे विषय काढतात. आज ते आमका बोलवतात ना लोक अजून पण, आम्ही नालायक जो 2 जण असतो तर कशात बोलवतं तुका कुठे ह्या सांगायला जमत नाही. कधी सांगता लोक माझ्या कमरेत भरला का तुझी बाई आहे तरी. आणि काय झालं हो जरा त्यांचा बघू ते बसले शांत करू. पाळी माझी पाळी आहे तेव्हा मी बोला, मग अशी हो सांगता म्हणजे तुम्ही बघा ह्यांची विषय बघा ऐकतो मी बोलतोय ना, हो सांगता माझी पाळी आहे तेव्हा मी बोला, मग तू पाळी येते स्टेजवर येतो का लोकांचा हो चांगला कार्यक्रम होतो तू भ्रष्ट करू हो येणार का, हो माझा प्रश्न आहे. आणि तू सांगतो तुमच्या दोघात बायको कोण, तुका कोण होई बायको, मी बायको हे ते का शिडले घेऊन हार घालू तो लागला माका जर बायको केल्यानंतर, हो बरोबर आहे. चला चला लोक वाटेल मला येऊन दे उद्या युट्यूबवर लोके बुवा विषय करे का. मेरी तकदीर का आईना तुझसे ही है मेरी हम सफर, लब से है ये गुजारिश मेरी तुझको लग जाए मेरी उम्र. बरोबर आहे. जब तक सांसें चलेगी तुझको चाहूंगा यार. प्रेम एका प्रेम म्हणतो चांगलं काला गेलेलो आपण मे महिन्यापर्यंत तो करोना आपण नाही भरल्या तो घेऊन येतो लोकांकडे. दिल दरिया ग्रुप वाडोस, सर्वेश माडगुट, अविनाश नेवगी, निखिल चव्हाण, गणपत माडगुट, कुणाल देसाई, प्रतीक माडगुट, शेलाय बुवा शेलाय, प्रशांत कदम 50 रुपयांचं बक्षीस आलं. मी म्हणे नावांच्या मला 500 रुपये तरी असतील. लोक बनवते खासदारांचे 1000 मागे मागताय का वाटलं काय मी मोठे पण केले म्हणजे माका 1000 रुपये देऊन जाते. आम्ही सुद्धा असं ना जब तक सांसें चलेगी. हारा कुठला आहे कुठला आहे काय काय सगळं येतं मला देवा शपथ माहिती आहे, पण हो रागात आला तो सिंधुदुर्गा तो बादशाह हा जो थोडंफार माका माका वाटता परमेश्वरी हा परमेश्वरी बरोबर हा हा. तू माझ्या लोकेशनची पण केली केलीस मला 40 वर्षामध्ये तिने केली केल्या दिलेल्या तिने 20वरच होतो तू 40वर गेलो. अरे काय यार म्हणजे माका तुम्ही असं ओळखून टाकूनच समजतात. कठीण आहे म्हणजे घासायला मला 20 वर्ष लागली. असं आहे ते. मग आता माका सांग मी जुना म्हटलंय मग तू चतुर्थीत या नोटेशन म्हटलेलं चिंतामणी पांचाळ ऐक
आणि त्या बाजूला घ्यायचा नाही तो माका काय विषय नाही संजूक राग येता ह्यांका बोलले तो माझा जीवा गणपती 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 मजला द्या नोटेशन तुम्ही जरा मारून बघा आणि एकही शब्द त्याच्यातलं त्या माझ्या नोटेशनमध्ये मंडळी ध्रुवपद वगैरे काय नाही त्याच्यात जास्तीत जास्त नोटेशन तुम्ही एकट्यालाच म्हटलात का पण ह्या जर नोटेशन ह्या नोटेशन जेवढा परशुराम बुवांचा गाजला तेवढा का गाजला नाही होय गुंड्याक बघतोय गुंडो रोजच असतात हो ह्यो चंडो कमी असतात जब तक सांसें चलेगी तुझको चाहूंगा यार मर भी गया तो भी तुझे करूंगा मैं प्यार मर भी गया तो भी तुझे करूंगा मैं प्यार मर भी गया तो भी तुझे करूंगा मैं प्यार जब तक सांसें चलेगी जब तक सांसें चलेगी तुझको चाहूंगा यार जब तक सांसें चलेगी तुझको चाहूंगा यार मर भी गया तो भी तुझे करूंगा मैं प्यार मर भी गया तो भी तुझे करूंगा मैं प्यार मर भी गया तो भी तुझे करूंगा मैं प्यार ह्या गाणं म्हणजे मी पहिल्यापासूनच या सीझनला चालू केल्यापासून बुवांका माहिती आहे म्हणतोय त्या दिवशी ह्या बुवाबरोबर एका बुवाची बारी होती आणि तो माझोच विषय घेऊन त्या भजनात बोला माझोच विषय मी अशी नाट मोडलंय त्याची तशी नाट मोडलंय माझी गाणी तो भजनात अरे अरे तुमच्या कालच्या बुवांची गाणी जर माका म्हणाची वेळ येईल तर माझ्याकडे 50 जण खेका शिकतील तुमच्याकडेच येतील ना कोण तो असा नाही आपल्या कोणाची नाव नको माझे सिंधुदुर्गातले सगळे माझे बुवा आपलं कोण दुश्मन कोण नाही कोण आपल्या समजत असतील तर आपण तयार असो तर गुंडू सावंत बुवानी मला सुरुवातीक चिडखोर बुवा म्हणून सांगितलेली पण तुमच्या पंचक्रोशीतलो जरी बुवा असलो तरी एक लक्षात ठेवा जसं माका चिडखोर म्हणून दुसरं हिणी लावलेला हा तसं सिंधुदुर्गातलो गाळ्याकडे बुवा म्हणून गुंडू सावंत हा लक्षात ठेवा पटकन गाळ झाली आता तो माझ्याबरोबर बसान बसान हल्ली सुधारलो हा आज त्याला मी पोरासारखं 20 वर्ष सांभाळलोय मी सांभाळलोय आज गर्वान सांगतोय तुला ना कुत्रा सुद्धा विचारी नाही होता आणि तू आज माझ्या परत तू तकडेच म्हणता हा
नाही जाऊ दे, तो चढवण्याचे धंदे करतो लो, माका माहिती आहे किती प्रत्येकात माका काय म्हणायचा, खयच्या पण हय सेटलमेंट करू नका, प्रत्येकात किती काय क्षमता ती लोकांसमोर येऊ देत ना. हय तुम्ही सेटलमेंट करून किती दिवस टिकतलास, दोन बुवा एकत्र, आज मी आणि गुंडू एकत्र होऊ शकतो, उद्या विनोद चव्हाण आणि मी एकत्र येऊ शकतो, एखादं कोणतरी मारता होत त्याच्यात गाणीक गावता, मग उद्या ही पंचकृषी काय म्हणणार, लोकी बुवाची नाट मोठी मोडले दोघांनी, तुमका चांगला नाही कोण म्हणणार. लक्षात ठेवा, आज तुमचं हा साज तो जबरदस्त हा, त्या साजाच्या जीवावर तुझ्या 25-30 वर्ष व्यवस्थित आहात, याचा हा तो त्या जागेला श्रेष्ठ हा. लक्षात ठेवा, सुरुवातीला तरी सांगा सुरुवात केली आणि त्याच्यासाठी तो प्रसिद्ध हा. कैलासवासी कदमबुवा यांचे गाणे, सोयरे आमचे मुसलमान आम्ही जातीचे ब्राह्मण, ठीक आहे, त्यांनी काय रूप आज म्हणजे सुरुवातीकच गजर बिजर घेऊन मोकळं केलं, म्हणजे पैशासाठी सगळा चालला, पैशासाठी. काय बोलायचं, काहीतरी गजर गाभा ठेवलेला आहे ना बुवा, दिस इज पॉइंट चिल्ड्रन वांटेड टू बाय फॉर दिस का, काहीतरी विषय आहे ना. तुका मराठी गाणी धड म्हणता येत नाही, तुला श्रीलंकेची गाणी म्हणायला लागली, काय गरज हा का, काय गरज हा. आणि तुका श्रीराम फायनान्स यांच्याकडून योगेश सामंत यांच्याकडून यांच्यासाठी हे 100 रुपयांचं बक्षीस आहे, ठीक आहे. 40 वर्षापूर्वीचा झाला, काही महिना झाली. हा लोके बुवा गाव लागलो किंवा पाकिस्तानात नव्हता, फतेह अली खानला मिळलो आणि हो अध्यात्म सांगायला लागलो आणि इंदुरीकर महाराजांनी राजाघोष सुरुवात केली. देवा शपथ सांगतो, ह्याच्या भजनात अध्यात्म, ह्या तुमचा मी बोलतोय तर वाईटच वाटतला, पण ह्याच्या भजनात तुम्ही ह्याचे 4-5 वर्षापूर्वीचे बाह्य काढा, एकदा तरी कधी त्याचे अध्यात्म सांगल्यानं काय बघा. पण 4 वर्षात इंदुरीकर महाराज फॉर्म लावले, ह्यो फॉर्म लावले, राम असं होतो, सीता कशी होती, आम्ही कसे होतो, त्याची काय घेऊन लोक मोबाईल आता मोबाईल गेला, काय घाबरा नको, आम्ही तुका खातं नऊ नाही, तू वाचकान रो, बाकी काय विषय नाही असे बोलायला मागे मारून घेतो. हा तू काय टेन्शन करतो, आम्हीच रो काय का आमका तुझ्या पुढे जमा झाला, आम्ही नको नसते असो तुझ्याकडे. हा झाला. हा गुंडू, हे गुंडू, ह्यो तुका मगापासून सांगता हा की आम्ही दोघोली निमधडे असेल, माझा सुद्धा रक्त कुडाळचा झालो, तुमच्या माहितीसाठी सांगतो. माझो मामा माझी आऊस कुडाळातला, तेव्हा तुम्ही निमधडे असला तर मी सुद्धा हयलो रुजीव असेल. हां तेव्हा हय हयते भेदभाव वगैरे काहीच करू नको. सिंधुदुर्ग आपलं लक्षात ठेवा, कुडाळ देवगड परत कधी केलास आणि एकत्र होण्याचा प्रयत्न केलास, माझे आज नाट मोर्चा एक तो गावला तर सोडूच नाही तुमचा, लक्षात ठेवा. हां त्याच्यासाठी मी प्रसिद्ध होईल. 13 मात्रा बुवा सुंदर बुवा, त्यांनी त्याची केंड केल्या, पण सुंदर तुमका आज 21 वर्ष लागली 13 मात्रा, पण माका आनंद आहे, ह्या गोष्टी हसा नको, हसा नको, यांनी केंड नाही केली. खरोखर बुवांका मी दाद देतोय, आज चांगले चांगले कलावंत भजनात घेऊन तुम्ही आज नोटेशन म्हणतात 13 मात्राचा. आयुष्यात भजनाची सुरुवात तुम्ही 9 मात्रांनी केलंय आणि गुंडू बुवा आमच्या 21 वर्ष लागली, लक्षात ठेवा. या कोणाक तुम्ही श्रेय देतास, माताच देवचा लागा, ह्या सुद्धा ह्या तुमचा माणूचाच लागा, जाऊ द्या असू दे, पण सुंदर ह्या मी तुमच्या चरणाशी नतमस्तक होऊन सांगतोय, माझ्या आई वडिलांची शपथ घेऊन सांगते. ह्या तुम्ही तुका पाडगेपणाच करतो, कारण कुडाळवालो शक्यतो नको असतो. कारण काय, तू जर उद्या काहीतरी मागे पडलंस तर त्याचे 4 मागे वाढतील, तू पुढे गेलोस तर त्याचे 2. बरं त्याचा काय कसो फरक नाही भजनांची, त्याचा सगळे बुवा चालतो, तसं तुझा हा तसा त्याचा नाही. माझा सोडूनच देवा, माका तुम्ही काय आता ह्याच्यातच धरलाच नाही. पण आमचे विनोद चव्हाण वगैरे चांगलं भजन असल्यामुळे कुठल्याही कलाकारांबरोबर, म्हणजे शहाबाजकरांपासून जर आता कोण जन्मा किंवा त्यांच्यामुळे ते बारी करू शकतो, त्यांची क्षमता तेवढी, त्यांच्या भजनावर त्यांची पकड हा, तसा तुझा नाही. तुका माकाच धरून राहायचा लागत आणि माका तुका धरून राहावं, आमका पर्याय नाही. किती भांडलो तरी आपल्या देशातून येवचाच लागला भजनासाठी, नाही तर हे मायबाप भजने छोटे कंटाळते. सगळ्यांकाच हवा तसा मिळत नाही ना. जोश, दिस इज जोश, तो जोश आपल्यामध्ये आहे. बालिकेने तर जाऊ नका, जेव्हा शपथ सांगते
तुमका दोघं यांचा कांडाप काढली मी जास्त मी अति बोलली नाही कुणाला दिलं मी उगा दिलेच हा माझं स्टॅमिना आज हा म्हणून तर मी असं नाही तर तुम्ही टीकाच द्यायच्या काय रे आज गुंडू सावंत समोर साधारण सोबत टिकू शकता काय विनोद चव्हाण ह्या मनापासून सांगा तुम्ही नाही टिकू शकत दिवस की केलेले जागेत बसले होते पण तो नाही बघ शपथ सांग पोट तिडकीन सांगते ह्या समोर तुम्ही देवस्की करा काय करा कायच त्याचा फरक नाही लक्षात ठेवा सदा सुखी निर्लज्ज माणूस असू दे या सगळ्या प्रेमाचा माझं काय त्याच्यावर राग नाही